सादरीकरण उत्तम होण्यासाठी नाटककार माझी मांडणी करत बसतो. का तर नाटक पंचनीय प्रेक्षणीय व्हावं ही त्याची इच्छा असते. ताई, मी काल असं धमाल असं बालनाट्य बघितलं. त्याचं दिग्दर्शक अत्युत्तम होते असे माझे बाबा म्हणत होते. वा, तू नाटक बघितलंस? तुला माहिती आहे का, दिग्दर्शकासाठी नाटक दिग्दर्शन करणे हा एक उत्तम अनुभव असतो. मराठी भाषेत राम गडकरी, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, प्र के अत्रे अशा दिग्दर्शकांनी व लेखकांनी मला छानपणे हाताळलं. किती छान माहिती सांगितली ग ताई तू. आता मी तुला साहित्यातील काही पुढच्या रंगांची ओळख करून देते. पुढचा रंग? चरित्र. सिद्धी, ए सिद्धी, इथे बघ. मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पडतो आणि आयुष्यावर प्रेरणा, आणि त्यातूनच मी जन्माला येते. हा ताई, मला बाई म्हणत होत्या की थोर व्यक्तिमत्वाची चरित्रे व्यक्तींना प्रेरणा देतात म्हणून. अगदी बरोबर, कारण मी असतेच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीची सुवर्ण संधीत रूपांतर करणारी. आणि बरं का सिद्धी, सामान्य लोकांची मत माझ्या सहवासात बदलतात. थोर साहित्यकांनी मला हाताळले आहे. माझं एक छोटंसं रूप पण आहे, त्याची मी तुला ओळख करून देते. सिद्धी, मला ओळखत नाहीस का? नाही. अगं, मी चरित्राच्या रूपातील एक. हो का? बर, मला सांग, तुला आत्मचरित्र आणि चरित्र यातील फरक माहित आहे का? मला माहिती नाही. हे बघ सिद्धी, अगदी सोपं आहे. चरित्र म्हणजे काय? एखाद्या लेखकाने एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील यथार्थ केलेलं वर्णन. आणि आत्मचरित्र म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या जीवनात आलेल्या विविध घटनांचं, विविध प्रसंगाचं, विविध वळणांचं, भल्याबुऱ्या घटनांचं वर्णन त्या चरित्रात असतं. अशा प्रकारे आत्मचरित्र म्हणजे मी. बर, तुला वीरांच्या गोष्टी माहीत आहेत का? नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबा आमटे, स्मिता देशपांडे हे नावाजलेले आहेत. किती छान आहे ताई. हे बघ सिद्धी, साहित्य क्षेत्रामध्ये केवळ कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र आणि आत्मचरित्र एवढंच पुरेसं नाही बरं. मग यात आणखी एक प्रकार आहे आणि तो आता तुझ्या भेटीला येतोय बघ. ताई, तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत का? का नाही बोलणार? जरूर बोलेल. मीच तर तुला दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणारी. हे कसं काय? एखाद्या ठिकाणावरून आल्यावर प्रेक्षणीय ठिकाणाची रोचक जशीच्या तशी माहिती मी वाचकापर्यंत पोहोचवते. ही माहिती रट्टा कंटाळवाणी न होऊ देता रोचक व मनवेदक भाषेत मांडते. या माहितीवरच तर लेखक स्वतःचे अनुभव, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. नाही विजा, नाही तिकीट, म्हणजे मी कुठेही जाऊ शकते तुझ्या माध्यमातून. अगदी बरोबर, आणि हेच तर माझं वैशिष्ट्य आहे. यामुळेच तर मीना प्रभू, पु ल देशपांडे, ग दी माडगूळकर अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून मला प्रसिद्ध केलंय. किती छान माहिती सांगितली तुम्ही सर्वांनी मला. हे बघ सिद्धी, तुला प्रत्येकाने त्यांचे वैशिष्ट्य सांगितले आहे. तुला आता इथेच थांबायचं नाही बरं का, अभ्यास करायचा आहे. आणि आता तुझ्या प्रवासावर तू आणि माझ्या प्रवासावर मी जाणार. तुम्ही सर्वांनी किती सुंदर माहिती सांगितली. मी आता अभ्यास करेन, मी वर्णन लिहीन व माझा हस्ताक्षर पण वाढेल. अरे, आता तर आमच्या या छोट्याची मुरडीला साहित्याचे प्रकार कळालेच आहेत. मला अशी आशा आहे की ते प्रकार तुम्हाला नक्कीच समजले असतील.